नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, विशेष घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आणखी नवीन असेल तर या बातम्या, या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बातमीविषयी कमेंट करा. तर बातमी आहे धाराशिव येथील राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार सोहळ्याची. हा गौरव सोहळा अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत, साहित्य भारती धाराशिव शाखेच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या भव्य अशा सभागृहामध्ये दिमाखात हा सोहळा पार पडला. या भव्य अशा समारंभात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांत संघटक मंत्री युवराज नळे होते. तर धाराशिव जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, साहित्य भारतीचे सल्लागार डॉक्टर अभय शहापूरकर, प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी आणि जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांची मंचावर उपस्थिती होती. या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार समारंभात विशेष पुरस्कार मिळाला कुमारी शर्वरी विवेक डोंगरे हिला. कुमारी शर्वरी डोंगरे ही लातूरची रहिवासी असून युवा गायिका म्हणून सुप्रसिद्ध आहे. तिचे वडील विवेक डोंगरे इंजिनियर आहेत. तिने श्री शशिकांत देशमुख व डॉक्टर वृषाली देशमुख मॅडम या गुरुकडून संगीत आणि गायनाचे धडे घेतले व संगीत विशारद परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला. या तिच्या यशाबद्दल तिचे गुरु, आई वडील, परिवारासह संपूर्ण महाराष्ट्रातून तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशाची दखल साहित्य भारतीच्या धाराशिव शाखेने घेऊन तिला विशेष पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलं. कुमारी शर्वरी विवेक डोंगरे हिचा महासन्मान यावेळी करण्यात आला. तसेच गद्य, पद्य आणि संस्था या विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, धर्मवीर पाटील, प्रकाश गव्हाणे व उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय संस्था गौरव पुरस्कार, खंडू राऊत आदी साहित्यिकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात आले. काही साहित्यिकांच्या साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे, त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तर काही लेखकाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले, त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय या सभागृहाच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत आणि प्रवेशद्वारासमोर मान्यवरांच्या स्वागतासाठी अतिशय सुबक आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली पाहायला मिळत होती आणि ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. ज्यांच्या जादुई हाताने ही सुंदर रांगोळी रेखाटली होती त्या अस्मिता शिंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक साहित्य भारतीचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सुनीता गुंजाळ मॅडम व समाधान शिकेतोड सर यांनी केले. शेवटी युवा गायिका सत्कार मूर्ती कुमारी शर्वरी डोंगरे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात पसायदान गायन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. चला ऐकूया कुमारी शर्वरीच्या सुमधुर आवाजात हे पसायदान. तया सकल मी प्रतिभा
वर्षत सकळमंगली ईश्वर निष्ठाची माती आली अनवर्त भूमंडळी भेटतो भूताना चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पियुषाचे चंद्रबिंबे लांछन मातंडे पाकहीन ते सेवारी सदा सज्जन सोये होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोके भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविके विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी भुवानी जी तीर्थधरी श्री विश्वेश्वराय होईल दान प्रसाद ये